नमस्कार मित्रांनो. डेटी स्टोरी टेलर या चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आज आपण भयानक, अंगावरती काटा आणणारी अशी भयकथा पाहणार आहोत. एका गावामध्ये विष्णू नावाचा एक युवक होता. शिक्षण कमी झालं होतं. त्यामुळे शहरामध्ये त्याला चांगल्या पगाराची नोकरी काही मिळत नव्हती. शेवटी सगळ्याला कंटाळून त्याने ठरवलं की रिक्षा घ्यायची आणि रिक्षा व्यवसाय करायचा आणि आपला उदरनिर्वाह करायचा. त्याच्या कुटुंबामध्ये त्याचे वृद्ध आई-वडील, बायको होती आणि एक मुलगा होता. आता रिक्षाधंदा त्याचा जोरात चालला होता. मुलाचं शिक्षण, घर चालवायचंय, आई-वडिलांचा जर डॉक्टरचा खर्च, त्यामुळे त्याला थोडं जास्त काम करावं लागत असे. दिवसभर तो रिक्षा चालवायचा आणि रात्री 11:30, 11, 12 वाजेपर्यंत तो भाडी जर मिळाली असतील, तर ती भाडी मारायचा रिक्षाने. त्याच्या गावापासून म्हणजे 7-8 किलोमीटर अंतरावरती एक बस स्टँड होतं शहराचं आणि त्या स्टँडच्या समोर तो आपली रिक्षा लावायचा आणि तिथून भाडी वगैरे मारायचा. कधी-कधी रात्री थांबायचा. रात्री भाडी मिळाली तर रात्री मारायचं. एके दिवशी अमावास्येची रात्र होती. आज त्याने ठरवलं होतं, आज अमावास्या आहे त्यामुळे रात्रीची भाडी मारायची नाही. जास्तीत जास्त 9 वाजेपर्यंत रिक्षा स्टँडला रिक्षा लावायची. त्यानंतर आपण निघून जायचं. त्याच दिवशी नेमकी त्याला भाडी मिळत होती. आता मात्र 11:30 पावणे 12 त्या स्टँडवरती त्याला अ, अ, वाजले होते. आता ह्याने ठरवलं, की आता अमावास्येची रात्र, आता घरी निघून जायचं. आता 12 वाजत आले. आता कुठे ह्या अमावास्येच्या रात्री भाडं वगैरे किती जरी रुपयाचं आलं तरी मारायचं नाही. आता आपण घरी निघून जायचं. असं म्हणून त्याने रिक्षा स्टँडमधून काढली आणि तो घरी यायला निघाला. घरी येत असताना एक 2-3 किलोमीटर आल्यानंतर एका बस स्टॉपवरती जवळ-जवळ आता 12 वाजले होते आणि एका बस स्टॉपवरती रस्त्याच्या एकदम बाजूला एक नवरा-बायको उभी असलेली त्याला दिसली. त्या गाडीच्या सगळ्या उजेडामध्ये त्यांनी पाहिलं आणि त्याने त्याने मनामध्ये असा विचार केला, यांनी जर हात दाखवून रिक्षा थांबवली, तर भाडं घेऊन आता कुठेही जायचं नाही, कारण अमावास्येची रात्र आहे. असं म्हणत असताना हा विचार त्याच्या मनामध्ये आला आणि समोरच्या त्या नवरा-बायकोनी त्या रिक्षाला हात केला थांबवण्यासाठी. परंतु याने ठरवलं होतं, आज थांबायचं नाही, आता भाडं घेऊन कुठे जायचं नाही, आपल्याला डायरेक्ट घरी जायचंय. परंतु समोरच्या त्या 2 व्यक्ती, ती नवरा-बायको अशी गयावया करत होती ना, रिक्षा थांबवण्यासाठी म्हणून रस्त्यावरती येऊन ती अक्षरशः हात जोडून गाडी थांबवण्याचा प्रयत्न करत होती. विष्णूला आता मात्र दया आली. त्याने गाडी म्हणजे आपली रिक्षा नेऊन त्यांच्या समोर थांबवली आणि विचारलं, की "कुठे जायचंय ताई? आता कुठे जाणार आहात आपण?" ते म्हणाले, की "इथून ना एक 15-16 किलोमीटर अंतरावरती एक गाव आहे. त्या गावातल्या एका वाडीमध्ये आम्हाला जायचंय." तर तो म्हणाला, की "आज अमावास्या आहे आणि त्यामुळे मी दिवसभर दमलोय. मी तुम्हाला नाही सोडू शकत. एक 3-4 किलोमीटरच्या अंतरावरती जर तुम्ही जात असाल, तर तुम्हाला सोडलं असतं. परंतु तुम्हाला लांब जायचंय. मला शक्य नाही होणार." तर ते अक्षरशः गयावया करू लागले, की "आम्ही तुमचे पाय धरतो, तुम्हाला विनंती करतो. तुम्हाला भाडं दुप्पट देतो, पण आम्हाला तिकडे जाणं भाग आहे." तर तो म्हणतो, की "एवढं काय काम आहे? एवढ्या रात्री तुम्ही 12, 12:15 वाजता त्या गावामध्ये जाताय." तर ते म्हणाले, की "आमचे एक रिलेटिव्ह आहे. त्यांचा अपघात झालाय नवरा-बायकोंचा कारमध्ये आणि त्याच्यामध्ये त्यांचा मृत्यू झालाय. त्यांचे अ, अंत्यसंस्कार आज आहेत. त्यासाठी आम्हाला जायचंय." तो म्हणाला, "एवढ्या रात्री?" तर म्हणलं, "हो, की आज संध्याकाळीच ॲक्सिडेंट झालाय. आता त्यांचा अंत्यविधी होणार आहे. त्यासाठी आम्हाला अर्जंट जायचंय म्हणून." तर विष्णूला दया आली, की अशा प्रसंगी तर आपण मदत नाही केली, तर मग माणूस कशाला म्हणायचा आपल्याला. तो म्हणाला, की "बसा, चला आपण जाऊया. मी तुम्हाला सोडतो. मला उशीर झाला तरी चालेल." अमावास्येची रात्र होती. त्याच्या मनामध्ये ते सगळं फिरायला लागलं. तरी पण वेळ प्रसंग आहे एखाद्यावरती आणि अंत्ययात्रेला जातात त्यामुळे त्याने सोडण्याचा निर्णय घेतला. आता ते दोघेही रिक्षामध्ये बसले. विष्णू त्या जंगलाच्या त्या भयाण शांततेतून त्या रस्त्याने तो पुढे-पुढे चाललाय. मागची बसलेल्या पॅसेंजर सोबत तो बोलतोय, की "नक्की कसं ॲक्सिडेंट झालंय?" ते नवरा-बायको म्हणाले, की त्यांची बिचाऱ्यांची काही चुकी नव्हती. ते फोर व्हीलर घेऊन रस्त्याने चालले होते आणि समोरच्या गाडीचा समोरनं गाडी जी येत होती, जो टेम्पो येत होता त्याचा टायर फुटला पुढचा आणि गाडी बाजूला गेली आणि यांच्या कारला धडकली आणि या धडकेमध्ये या नवरा-बायकोंचा दोघांचाही मृत्यू झालाय. त्यांची काही चूक नसताना त्यांचा मृत्यू झालाय. विष्णू म्हणाला, की "खूप वाईट झालं हो तुमच्या त्या पाहुण्यांच्या बाबतीमध्ये." तर असं बोलत पुढे चालली होती. आता ते हिवाळ्याचे दिवस होते, थंडीचे दिवस होते. थंडी अंगाला अतिशय अंग थंडगार करून जात होती आणि समोर असं धुक्याचं साम्राज्य पसरलं होतं. विष्णू आता समोर त्याच्या लावलेला जो आरसा होता, म्हणजे पाठचे पॅसेंजर बघण्यासाठी असा समोर एक आरसा असतो ना, त्या आरशामध्ये बघत होता, की पाठी
म्हणजे बोलताना आपण सहज बघतो ना, की आपले नजरानजर करून आपण एकमेकांशी बोलत असतो. तर तो आरशात बघून जेव्हा बोलण्याचा प्रयत्न करायचा मागच्या त्या दोघांबरोबर, आरसा असा धुरकट-धुरकट झाल्यासारखा दिसायचा. त्याने 2-3 वेळा असं डाव्या हाताने तो आरसा पुसला. ती माणसं अस्पष्ट पाठी बसलेली दिसायची. परत ते धुक्याचा जो दमटपणा असेल किंवा काय तो दव त्या आरशावरती साचायचा. पुन्हा धुरकट-धुरकट व्हायचा. त्याने बऱ्याच वेळा तो पुसून मागे त्यांच्याशी बोलताना पाहण्याचा प्रयत्न केला. परंतु ते धुकं असल्यामुळे किंवा कोणत्या गोष्टीमुळे असेल का माहीत नाही, पण तो आरसा असा धुरकट-धुरकट व्हायचा. आता चालता-चालता यांच्या गप्पा गोष्टी चालल्या आहेत. आता त्या रिक्षामध्ये अति दुःखी असं वातावरण पसरलं होतं. कारण स्मशानभूमीमध्ये अंत्ययात्रेसाठी जाणाऱ्या व्यक्तीसोबत काय आणखी गप्पा गोष्टी करणार. विष्णू आता गप्पच राहिला होता. 5-6 किलोमीटर अंतर गेल्यानंतर एक रस्त्याच्या कडेला पांढरी शुभ्र साडी नेसलेली बाई विष्णूला दिसली आणि ह्याच्या हृदयाचे ठोके वाढले. अमावास्येची रात्र आणि या भयान आणि सुनसान रस्त्यावरती ही पांढरी साडी नेसलेली बाई कोण? ह्याने आता मनामध्ये ठरवलं, ही बाई आडवी येईल तर रिक्षा थांबवायची नाही. हात दाखवून रिक्षा थांबवण्याचा जर तिने प्रयत्न केला तरी ती रिक्षा थांबवायची नाही. म्हणून तो चाललाय स्पीडमध्ये. एवढ्यात त्या बाईने देखील याला हात दाखवला गाडी थांबवण्यासाठी, रिक्षा थांबवण्यासाठी. तर विष्णू म्हणतोय, पाठच्या त्या पॅसेंजरांना, नवऱ्या-बायकोंना म्हणतोय, की "बघितलत? ही पांढरी शुभ्र साडी नेसलेली बाई रिक्षा थांबवण्याचा प्रयत्न करतो, पण थांबणार नाही मी. मी सरळ निघून जाणार." ही मागची दोघं जण त्याला सांगायला लागली, "अहो, ती बाई एवढ्या रात्री एकटी ह्या रस्त्यात, ह्या सुनसान रस्त्यामध्ये, ह्या जंगलाच्या ह्या सगळ्या या भयान शांततेमध्ये उभी आहे. कदाचित तिला मदतीची अपेक्षा असेल किंवा ती काहीतरी संकटात असेल, तर तुम्ही तिला घ्या ना. आम्ही काही तुम्हाला नाही म्हणणार नाही." तो म्हणाला, "नाही, नाही, शक्य नाही हो. हे काय तुम्हाला विचित्र दिसतंय." ते म्हणाले, "विचित्र वगैरे काही नाही. आम्ही आहोत ना तुमच्यासोबत. तुम्ही गाडी थांबवा." विष्णूने नाईलाजास्तव त्या बाईकडे आपली रिक्षा थांबवली. त्या बाईने विचारलं, की "मला 2-3 किलोमीटर वरती सोडाल का हो? मी इथे चुकून उतरले एका गाडीतून, माझा बस स्टॉप समजून. तर मला पुढे 1-2 किलोमीटर अंतरावरती माझं घर आहे, तिथे मला सोडा." विष्णू म्हणाला, "ठीक आहे." आणि ते दोघांनी नवरा-बायकोनी विष्णूला सांगितलं, "घ्या त्या बाईला आतमध्ये. आम्हाला काही प्रॉब्लेम नाही." आता ही तिघं जण मागे बसली होती. परत तोच प्रसंग. आरशामध्ये हा मागे बसलेल्या त्या प्रवाशांना पाहण्याचा प्रयत्न करतोय. आता दोघांच्या जागी तिघं झाली होती. परंतु आरशामध्ये मात्र कोण दिसत नव्हतं. हा काय प्रकार आहे? हे त्याला काही कळत नव्हतं. आपण ह्या सगळ्यांना रिक्षामध्ये घेऊन चूक तर केली नाही ना? असं त्याच्या मनामध्ये सारखं-सारखं येत होतं. पण काय करूया आता? यांना आपण बसवलंय खरं, यांच्या जागी सोडायचं आणि आपण निघून यायचं. तर ह्याच्या गप्पा गोष्टी चालल्यात. हा मागच्या प्रवाशांसोबत गोष्टी मांडण्याचा प्रयत्न करतोय, बोलण्याचा प्रयत्न करतो. पण आता मात्र ती कोणीच बोलत नव्हती. सगळीकडे अशी भयान शांतता त्या रस्त्यावरती देखील होती आणि त्या रिक्षामध्ये होती. रिक्षाच्या त्या इंजिनचा घरघरणारा आवाज फक्त त्याला येत होता. याच्या हृदयाचे ठोके मात्र आता वाढायला सुरुवात झाली, की काहीतरी विचित्र घटना आपल्यासोबत घडणार आहे की काय? आज असं त्याला मनामध्ये सारखं येऊ लागलं. इतक्यात ती पाठी बाई बसलेली पांढरी शुभ्र साडी नेसलेली ना, तिने सांगितलं, की "दादा, ह्या वळणावरती मला थांबवा." विष्णू म्हणाला, "ह्या वळणावरती? दोन्ही बाजूला घनदाट जंगल आहे. तुम्ही म्हणालात, की माझं घर आहे तिकडे किंवा मला तिकडे घर वगैरे काय असलेल्याचं काही दिसत नाहीये." "नाही, नाही, तुम्ही मला इथे सोडा. मी इथून जाते. इथे खाली जंगलामध्ये माझं घर आहे," म्हणून. विष्णू म्हणाला, "नाही, नाही, तसं कसं मी तुम्हाला सोडणार?" ती म्हणाली, की "माझी चिंता तुम्ही करू नका. मी बरोबर जाणार आहे. मला फक्त तिथे सोडा तुम्ही." विष्णू म्हणाला, "ठीक आहे." आणि त्या तीव्र वळणावरती विष्णूने रस्त्याच्या कडेला आपली रिक्षा उभी केली आणि ती बाई उतरली आणि आता पैसे देण्यासाठी ती जी बाई होती पांढऱ्या शुभ्र साडी नेसली ती पुढे आली रिक्षेच्या. रिक्षेच्या पुढे आली आणि जी काही किंमत होती, जे काय तिथपर्यंत येण्याचं प्रवासाचं जे भाडं झालं होतं, ते विष्णूने त्या बाईला सांगितलं, की एवढे-एवढे रुपये झाले म्हणून. त्या बाईने पैसे देण्यासाठी असा आपला हात पुढे केला आणि विष्णूने पैसे घेण्यासाठी हात पुढे केला. देता-देता त्या बाईचे पैसे हातातून सुटले आणि खाली पडले रिक्षेच्या, म्हणजे रस्त्यावरती पडले. विष्णूने आता ते पैसे उचलण्यासाठी म्हणून तो असं वाकला खाली, ती पडलेले पैसे उचलण्यासाठी म्हणून. जसा तो वाकला तसं त्याने विचित्र आणि भयानक असं पाहिलं होतं. तर त्याने काय पाहिलं मित्रांनो, त्या जी बाई होती पांढऱ्या शुभ्र साडी नेसली, त्या बाईचे पाय अक्षरशः उलटे होते. हे सगळं पाहिल्यानंतर ते पैसे जागच्या जागी तिथेच टाकून त्याने गाडीची किक मारली. गाडी म्हणजे रिक्षा सुरू केली आणि तो निघून गेला.
गाडीचा स्पीड आता वाढला होता. मागचे प्रवासी सांगतात, "ते नवरा बायको तुम्ही एवढ्या स्पीडमध्ये गाडी चालवू नका. धुकं पडलंय रस्त्यामध्ये, काहीतरी अपघात होईल." तो म्हणाला, "नाही, नाही. मी तुम्हाला व्यवस्थित पोहोचवणार. तुम्ही काय काळजी करू नका," म्हणून. आणि ह्याचा श्वासोच्छ्वास वाढला होता. हा चलबिचल झाला होता. मी तो म्हणाला, पॅसेंजर विचारला, "काय झालं? काय झालं?" विष्णू म्हणाला, "काय नाही. असंच मी काही नाही. तुम्ही काय माझी टेन्शन घेऊ नका. मी तुम्हाला सोडतो," म्हणून. आणि हा काहीतरी विचित्र असा वागू लागला होता. खूप भयभीत झाला होता. अक्षरशः हातापायांना याच्या कंप सुटला होता. आणि ते सारखे विचारतात, "दादा काय झालं? काय झालं?" हा म्हणत होता, "काही नाही, काही नाही," म्हणून. आणि ते जी गोष्ट त्याने पाहिली होती, तो त्या पॅसेंजर पासून लपवण्याचा प्रयत्न करत होता. आणि मित्रांनो, असं म्हणता-म्हणता एक पाटीलवाडी म्हणून असा रस्त्याच्या कडेला मोठा बोर्ड दिसला आणि असा बाण काढलेला होता. या नवरा-बायकोने त्याला सांगितलं, की "दादा, ह्या जी बोर्ड लावलेला आहे ना, तिथून उजवीकडे वरती गाडी घ्या." तो म्हणाला, की "आतमध्ये मी तुम्हाला कुठे नेऊन सोडणार नाही. तुम्ही रस्त्यावरती सोडणार आहे तुम्हाला. आतमध्ये मी आता कुठे येणार नाहीये, कारण हा खडतर रस्ता दिसतोय." ती म्हणाला, की "आता ही इकडे स्मशानभूमी आहे 1 किलोमीटरवरती. त्या स्मशानभूमीमध्येच तुम्ही आम्हाला नेऊन सोडा." कारण त्यांची अंत्यविधी करण्यासाठी म्हणून आता त्यांना स्मशानात आणलंय आणि आम्हाला उशीर झालाय गाडी नसल्यामुळे आमच्याकडे. तर तुम्ही आम्हाला त्या स्मशानभूमीमध्ये नेऊन सोडा. तिथून मग तुम्ही मागे या म्हणून. हा आणि घाबरला. स्मशानभूमीमध्ये सोडायचं? तो म्हणाला, "काही नाही, मी इथेच सोडणार." ते म्हणाले, "आता 1 किलोमीटर आहे. इथून जर चालत चाललो तर स्मशानभूमीमध्ये त्यांचे अंत्यविधी पार देखील पडतील. आम्हाला त्यांचा म्हणजे चेहरा पाहायचा आहे किंवा शेवटचं त्यांना पाहायचंय." विष्णूने अक्षरशः हृदयावरती दगड ठेवून ते मान्य केलं, की मी तुम्हाला स्मशानभूमीपर्यंत सोडेल. आणि तो त्या खडतर रस्त्याने असा चढावाचा रस्ता होता. एका माळरानावरती ती स्मशानभूमी होती आणि त्या स्मशानभूमीमध्ये तो आता पोहोचला होता. एक 50-60 फुटावरती स्मशानभूमी होती. तिथे सगळी लोकं अशी गोल जमलेली होती. 2 2 ठिकाणी चिता रचलेली होती आणि 2 मृतदेह त्यांच्या बाजूला ठेवलेले होते त्यांनी. आणि ते सगळे लोक कोणाची तरी वाट पाहत असावेत, असा तिथला तो माहोल होता. आणि ह्या विष्णूने गाडी थांबवली 50-60 फूट अगोदर. कारण ते चित्र पाहिल्यानंतर याला सुद्धा मनामध्ये भीती वाटली, की आपण स्मशानभूमीमध्ये रात्री आता 1च्या दरम्यान येऊन पोहोचलोय. तर मित्रांनो, असं झाल्यानंतर त्याने स्मशानभूमीमध्ये तिथे त्याला त्या दोघांनाही उतरलं विष्णूने. आणि आता मात्र ते पैसे घेताना ते जे नवरा-बायको होते त्यांनी विष्णूला विचारलं, की "तुम्ही एवढा वेळ आम्ही पाहतो तुम्ही घाबरल्यासारख्या, तुमच्या हातापायांना कंप सुटले. नक्की झालंय काय? काय झालंय तुम्ही?" ती बाई जेव्हा उतरली रिक्षातून, तेव्हापासून तुम्ही असं करायला लागला, की तेव्हापासून तुम्ही घाबरे-खुबरे झालेले दिसताय. तुमच्या हातापायांना अजूनही कंप सुटले. तुम्ही घामाघूम झालेत. नक्की काय झालं? विष्णू म्हणाला, "अहो तुम्हाला काय सांगायचं? मगाचपासून तुमच्या बाजूला बसलेली ना, ती बाई म्हणजे भूत होतं भूत. तिचे जे पैसे खाली पडले आणि ते पैसे उचलण्यासाठी म्हणून मी जेव्हा वाकलो, तेव्हा तिचे पाय अक्षरशः उलटे होते. आता हे पाहिल्यानंतर जे नवरा-बायको ते आश्चर्यचकित झाले पाहिजे होते किंवा ते घाबरले होते. ते आता जोरजोरात हसायला लागले. ह्याला काही कळेना हसतायत कशाला, हसतायत कशाला? जोरजोरात हसायला लागले. जोरजोरात हसायला त्यांनी विष्णूने विचारलं, की "तुम्ही हसताय का?" परंतु ते जोरजोरात हसत होते. आता मात्र विष्णूने तो चिडला. त्याने विचारलं, "तुम्हाला काय समजतंय? एवढं सगळं मी तुम्हाला सांगतोय आणि तुम्हाला हसायला येतंय." त्या बाईला पाय नव्हते. पाय तिचे अक्षरशः उलटे होते. आपल्यासारखे नॉर्मल पाय नव्हते. ते भूत होतं, ती भुताटकी होती. तेवढ्यात ती दोघेजण नवरा-बायको हसायची अचानकपणे थांबली. त्यांचे डोळे लाल भडक झाले आणि ती विष्णूकडे पाहतात आणि विष्णूला काय म्हणाली, "हो, त्या बाईचे पाय उलटे होते ना? बरोबर आहे. आमचे तरी कुठे सरळ आहेत." असं म्हटलं त्या दोघांनीही. आणि विष्णूने अक्षरशः त्या दोघांकडे आता पाहिलं, दोघांच्या पायांकडे पाहिलं तर त्यांचे देखील पाय उलटे होते. आता मात्र हा एवढा घाबरला तो पाठी-पाठी जात होता तेवढ्यात तो दगडाला आपटून पडला. पडला आणि त्यानंतर पुन्हा एकदा उभं राहून पळण्याचा प्रयत्न केला. आता त्याला आधार वाटत होता त्या स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कारासाठी आलेल्या माणसांचा आधार वाटत होता. त्यांच्या दिशेने तो पळतोय. पळता-पळता त्याने मागे रिक्षाकडे पाहिलं तर ते नवरा-बायको तिथे नव्हते. गायब झालेले होते. सुनसान तो एरिया होता. रात्रीचे 1 वाजले होते. तिथे रिक्षा उभी होती. रिक्षाच्या लाईट देखील सुरू होत्या, पण आजूबाजूला कोणीही नव्हतं. ती नवरा-बायको कोणी नव्हतं. आणि आता विष्णू मात्र विचार करू लागला, की मी कोणाला घेऊन आलो इथपर्यंत 17-18 किलोमीटर. ती बाई कोण होती आणि ही आता आणलेली 2 पॅसेंजर नवरा-बायको ही कोण होती? आता तो घाबरा-घुबरा होऊन त्या सगळ्या लोकांमध्ये अंत्यसंस्कार
करायला आलेल्या लोकांमध्ये तिथे येऊन उभा राहिला आणि ह्याची परिस्थिती पाहून घाबरलेला, हातपाय कापत होते, रडकुंडीला आला होता आणि एका माणसाने विचारलं, की "अहो काय झालं? तुम्ही एवढे का घाबरलाय?" विष्णू म्हणाला, "हो, मी ह्या अंत्यसंस्कारासाठी या जी मृत झालेली माणसं आहेत ना, त्यांच्या नातेवाईकांना घेऊन आलो तर इथे मी त्यांना स्मशानभूमीपर्यंत घेऊन आलो. तिथे मी रिक्षा उभी केली आहे तिथं आणि तिथे जी माणसं उतरली 2 नवरा-बायको ना, त्यांचे पाय अक्षरशः उलटे होते आणि ती आता गायब झाली आहेत. काय सांगायचं?" हे सगळे ह्यांना विश्वास बसेना. आता ह्या आजूबाजूच्या सगळ्याच माणसांना हे सगळं समजलं, की असं-असं ह्याच्या बाबतीमध्ये झालं. परंतु कोणी विश्वास ठेवेना. तो म्हणतो, की मग एवढ्या किलोमीटर माझं घर 17-18 किलोमीटरवरती मी कशाला येईन? माझं हे कोण लागत नाहीये, जे मयत झालेले व्यक्ती आहेत ते. मग मी कशाला येईन? मी भाडं घेऊन आलोय. त्यांना जिथे उतरलं आणि मी पाहिलं, तर अक्षरशः त्यांचे पाय उलटे होते. आणि मी जेव्हा इथे येण्याचा प्रयत्न केला आणि मागे वळून पाहिलं, तर तिथे रिक्षापाशी कोण नव्हतं. विष्णूने आता त्यांचं वर्णन केलं. एक पुरुष आहे आणि एक बाई आहे. म्हणजे त्या दोघी नवरा-बायको आहेत. त्यांनी मला सांगितलं होतं, की त्यांचे जे नातेवाईक आहे, इथे तुम्ही मृतदेह घेऊन आला, ते त्यांचे नातेवाईक त्यांचा ॲक्सिडेंट झालाय आणि त्या ॲक्सिडेंटमध्ये त्यांचा मृत्यू झालाय आणि त्यांचे अंत्यसंस्कार करायचे म्हणून मी इथपर्यंत त्यांना घेऊन आलोय. ह्या सगळ्यांचं डोकं सुन्न झाली. हा काय सांगतोय, काय लोकांना काही कळेना. आता विष्णू थोडा त्या सगळ्यांच्या गर्दीतून वाट काढत-काढत जे मृतदेह ठेवले होते तिरडीवरती त्यांच्या पाशी जाऊन त्याने पाहण्याचा प्रयत्न केला. लोक सांगतायत, की "तू सांगतोस ते खरंच आहे. हे जे 2 आपण मृतदेह इथे आणलेले आहेत स्मशानभूमीसाठी अंत्यसंस्कार त्यांचा देखील ॲक्सिडेंट झालाय फोर व्हीलरचं आणि त्याच्यामध्ये त्यांचा मृत्यू झालाय." विष्णूने सहज असं वाकवून ते मृतदेह पाहिले. तर मित्रांनो कोण होतं तिथे? ते मृतदेह कोणाचे होते? अक्षरशः अंगावरती काटा उभा राहणारा प्रसंग आहे आणि विष्णू अक्षरशः ते पाहून मृतदेह पाहून अक्षरशः कोसळला जमिनीवरती. ते मृतदेह त्याने जे 2 पॅसेंजर नवरा-बायको आणले होते, त्यांचेच ते 2 मृतदेह तिरडीवरती ठेवलेले होते आणि आता त्यांचे अंत्यसंस्कार होणार होते. विष्णू अक्षरशः कोसळला जमिनीवरती आणि तो थंडगार पडला, बेशुद्ध झाला. लोकांनी पाणी वगैरे लावून त्याला उठवण्याचा प्रयत्न केला. त्याला शुद्ध आली, तो शुद्ध आली आणि परत ते मृतदेह पाडून तो परत बेशुद्ध झाला. असं त्याच्या बाबतीमध्ये व्हायला लागलं. लोकांना आता काही समजेना, की नक्की काय झालंय? हा सांगत होता ते कदाचित खरं असेल. आता त्या लोकांमध्ये देखील भीतीचं वातावरण पसरलं. कसं तरी एकदा हे अंत्यसंस्कार उरकायचे आणि निघून जायचं. लोकांनी ते पटापट सगळे अंत्यसंस्कार उरकायला सुरुवात केली. त्याला उचलून रिक्षामध्ये आणलं, त्याला पाणी वगैरे दिलं आणि मग त्याच्या विष्णूच्या नातेवाईकांना, चुलत भावांना वगैरे त्यांनी फोन केला नंबर घेऊन आणि त्यांना सांगितलं, की असा-असा एक प्रसंग झालाय, तेव्हा तुमच्या भावाला इथे घेऊन जा तुम्ही. कारण याची रिक्षा चालवण्याची परिस्थिती नाही. त्याचा भाऊ एक 1.5-2 तासाने ती रिक्षा घेऊन आला. तोपर्यंत ते पाटीलवाडीत जिथे बोर्ड लावला होता, तिथे रिक्षा घेऊन आणि विष्णूला घेऊन आले होते. काही वेळानं 2-2:30च्या दरम्यान त्याचे चुलत भाऊ आले विष्णूचे आणि त्या लोकांनी मग अ, विष्णूला त्या रिक्षातच बसवलं होतं. त्याचा भाऊ मग ती रिक्षा घेऊन घराकडे जायला निघाला. विष्णू जवळ-जवळ महिना ते 1.5 महिना ह्या सगळ्या जो त्याने प्रकार पाहिला होता ना, तो अतिशय त्याची मेंटली परिस्थिती अतिशय बेकार झाली होती. त्याला येऊन जाऊन ना तो प्रसंग आठवायचा आणि अंगावर त्याच्या काटा उभा राहायचा. त्याचा हातापायानं कंप सुटायचा आणि बऱ्याच सगळ्या लोकांना सांगितले, की असा-असा प्रसंग झाला. काही लोक त्याच्यावरती विश्वास ठेवायचे, काही लोक ठेवत नसायचे. परंतु तो प्रसंग त्याने सांगितला ना, की अक्षरशः अंगावरती काटा उभा राहायचा असा तो प्रसंग होता. कारण 2 माणसांना तो घेऊन आलाय. ती बाई पांढऱ्या साडीमध्ये जी बाई होती, तिचे देखील पाय वाकडे होते. पाठी 2 नवरा-बायको बसवले होते. अक्षरशः ते सांगत होते, की आम्ही अंत्ययात्रेला जातोय, परंतु ती अंत्ययात्रा ही त्यांचीच होती. तिथे जाऊन पाहिले तिरडीवरती तर मृतदेह तेच होते जे 2 नवरा-बायको आपल्या गाडीमध्ये बसली होती. म्हणजे हा विचार जरी केला असता ना, तर अक्षरशः एखादा माणूस चक्कर येऊन पडला असता, या सगळ्या तणावामुळे. असा एक विचित्र आणि भयानक प्रसंग विष्णूच्या बाबतीमध्ये घडला. 5-6 महिने ह्या सगळ्या गोष्टीतून त्याला बाहेर येण्यासाठी लागले. 5-6 महिने. म्हणजे रात्री जरी तो झोपायला गेला, तर हेच सगळं त्याला आठवायचं, हेच आठवायचं. त्यांचे उलटे पाय ते रिक्षेकडनं गायब झाले होते. हे सगळं आठवायचं. मित्रांनो, असा एक भयानक प्रसंग विष्णू नावाच्या ह्या अ, युवकासोबत तो शेवटचं भाडं घेऊन गेला होता. तो म्हणाला, की हे भाडं मारून शेवटचं भाडं आहे. याच्यानंतर कुठे जायचं नाही. कारण अमावास्येची रात्र होती आणि त्याच भाड्याच्या नादामध्ये ह्या सगळ्या त्या या भयान अशा प्रवासामध्ये
अडकला होता आणि त्याला हा सगळा अनुभव घ्यावा लागला. मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली, हा अनुभव कसा वाटला हे नक्कीच कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर माझे हात जोडून विनंती आहे, की चॅनलवरती आपण 10,000 चा टप्पा पार करणार आहोत, तेव्हा तुम्ही सबस्क्राईब करा चॅनल. मित्रमंडळीपर्यंत तो शेअर करा. प्रत्येक कथेला लाईक करा, जेणेकरून मला ऊर्जा येते किंवा मला प्रोत्साहन मिळतं. नवनवीन भयकथा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय मी. हे सगळे लोकांचे अनुभव आहेत, जे मी लोकांकडनं विचारून घेतोय, डायरीवरती लिहून काढतोय. ते कथेच्या स्वरूपामध्ये तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न आहे आणि तुम्हाला कितपत हा सगळा प्रयत्न माझा जो आहे तो तुम्हाला आवडतोय, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. मित्रांनो, आजपर्यंत या कथेमध्ये मी दिलीप आपल्या सर्वांची मनापासून रजा घेतो आणि थांबतो. धन्यवाद.